सर्व मित्रांना शुभ सकाळ. राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. आणि क्रमांक 426च्या या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण मान्सून पूर्व आंबा बागेचं व्यवस्थापन याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. खरं तर आज 9 जून 2026 संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून पूर्व पर्जन्याचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. अगदी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाऊस या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहे. आणि या पावसाचं आगमन होत असताना नेमकेपणानं बागेचं व्यवस्थापन कसं असायला हवं याच्याबद्दलची माहिती आजच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत. आपण पाहू शकतात की बऱ्याच वेळा झाडाच्या असणाऱ्या खोडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो. आणि म्हणूनच आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर बाजारामध्ये उपलब्ध असणारी बोर्डो पेस्ट किंवा काव पेस्ट याचं जर ॲप्लिकेशन आपण जर आपल्या झाडांना केलं तर खोडकिडीपासून झाडाचं संरक्षण प्रामुख्यानं होत असतं. त्याचबरोबर या ठिकाणी पाऊस सुरू होण्यापूर्वी आपण झाडाची छाटणीसुद्धा करून घेणं गरजेचं आहे. आता आपण स्क्रीनवरती जे झाड पाहतोय हे केशरी जातीचं झाड आहे. याची छाटणी आपण साधारणपणे 20 दिवसापूर्वी याची केलेली होती. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी जसं आपण बोर्डो पेस्टचं किंवा काव पेस्टचं ॲप्लिकेशन करतोय तशीच आपण या ठिकाणी झाडाची छाटणीसुद्धा करून घेणं गरजेचं असतं. या दोन कामांच्या बरोबर आपल्याला पावसाळ्यामध्ये झाडाची वाढ आदर्श व्हावी म्हणून आपण जे खत व्यवस्थापन करतो तर हे खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं व्हावं याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापनासाठी जे गोलाकार आपल्याला जे आळं लागतं तर ते आळं सुद्धा आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं करून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर काही आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींचं आपण नियोजन करत असतो. त्याच्यापैकीच असणार एक आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. 2 ओळींच्या मध्ये आपण 15 फूट अंतर सोडलेलं आहे आणि मध्ये असणारी जी जागा आहे त्याच्यामध्ये आंतरपीक घेण्याचं नियोजन आपण याच्यामध्ये करतो आहे. मध्ये आपण प्लास्टिकच्या मल्चिंग पेपर या ठिकाणी आपण लावलेला आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये तणांची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ नये. आणि त्याचबरोबर झेंडूची आंतरपीक म्हणून शेती याच्यामध्ये आपण करून घेत आहोत. तर पावसाळ्यापूर्वी खताचं व्यवस्थापन करण्यासाठी आळी करणं असेल, बोर्डो पेस्ट किंवा कॉ पेस्ट लावणं असेल, झाडाची छाटणी करणं असेल किंवा झाडावरती कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची फवारणी करणं असेल तर ही पावसाळ्यापूर्वीची कामं आपण जर वेळेत केली तर नक्कीच आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतं.